आता 1 मिनिटात जेवढं गळलं या का नवीन नवीन असंच गळतं बरं मला सांगा. हे रोड कोणसा आहे? रोड तारापूर वासा. पडेल झोपलो होतो, ती म्हणली पडेल नका झोपू, ही रूम खाली या, ह्या रूम मध्ये झोपा. हे काही तर गबा वगैरे टाकलं. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मित्रांनो. अवतार कसलं झालं इकडं आहे ना, इकडं आबा आले आज, काय काय नाही बरं का. पाऊस बिऊस येते काय. रात्री हो का इथं झोपलो होतो बाजूवर निवांत. कुठं इथं बी होते अजून 2-3 जण. ह्या साईडला इकडं हे पेट्रोल पंप आहे. आता बडोद्याच्या दिशेने निघालेलो आहे. काल दमलो होतो पण रात्री 11 वाजेपर्यंत गाडी चालवली. तिथे झोपलो. ऊनाचं लय नको म्हणलं. आंघोळ बिंगो करून आता मी कुठं चाललोय सांगतो तुम्हाला सगळं. आता आंघोळ करून आधी रेडी होतो. पुढं आलोय. अजून आंघोळ नाही बरं का. आज सगळ्यात महत्वाचा विषय, कालचा शर्ट आहे कालच्या ब्लॉगमध्ये. ही दोस्त भेटल्यात. 10-10:30 वाजून गेलेत. पुढल्या प्रवासाला निघालोय. चहा पिलो इथं हे दोस्ताकडे. मस्त मध्ये गरम गरम चाय दिया. अच्छा हो गया. चलो निकल रहा है अभी. एक अर्धा-पाऊण तास थांबलो. हे तर बरंच मस्त वाटलं, छान वाटलं. ठीक है. आओ कभी महाराष्ट्र आ गए. आओ कभी गुजरात में मजा कराते हैं. आपकी आईडी का नाम क्या है? इंस्टा में विपुल है मेरा नाम. विपुल. त्याला फॉलो करा सगळेजण. त्याची आयडी आहे मित्रांनो. इकडून हे 2 दोस्त आले तिथे. आता ऊन लागतं असं दे. चलो निकल रहे अभी. थँक्यू, धन्यवाद. चार्जिंग किया यहाँ पर. अभी चाललो. 12:30 वाजले. असलं तापतंय ना. इथं एक लिंबाचं झाड होतं मस्त मध्ये. मोटर फिटर होल दिसतंय. गारव्याला म्हणलं जरा इथं थोडा आराम करावं. थोडं गार पाणी घ्यायला पुढं थांबलो. गुजरातमध्ये ह्या गाडीची लय दहशत आहे बरं का मित्रांनो. असल्या गाड्या आहेत ना ह्या. जुनं इंजन राजदूत का काय ते बुलेट म्हणतात त्याचं. लय दहशत ह्या गाड्यांची. लय गाड्या आहेत तुफान. आणि पासिंग फिशिंग सिस्टीम आहे सगळं महत्वाचं. म्हणचाल कसला काळा पडलाय पण आताच तोंड दिलं तो का तिथं पोरगं पाहणी मारत होतं. त्याला म्हणलं बाबा मला हे कर. त्याला म्हणलं मला थोडं तोंड देऊ दे. असं तोंड दुलं ना, पुसलं नाही का, पुसलं नाही तर गार हवा लागलं ना, पाण्याने ओलं केलं आणि गार हवा लागली की बरं वाटतंय जरा थोडं. आणि आजच्या व्लॉगमध्ये टार्गेट काय आहे माहिती का? कपडे धुवायच्यात. 4 वाजल्यात. सगळे कपडे मळालेत. असला की मळालोय ना काय तुम्हाला सांगायचंय. असलं जे ऊन आहे ना, लय ऊन आहे मित्रांनो. असं गार पाणी मस्त. एक पंप होता इंडियन ऑइल, ती थांबलोय. आता वाजल्यात 5. आज फक्त प्रवासाने प्रवासच आहे, लक्षात घ्या. आता मुक्काम कुठं होते काय माहीत नाही, पण रात्रीचं मी 150 किलोमीटर चालणार आहे. आणि संध्याकाळनं बोलू म्हणूनच व्लॉग आतापर्यंत बारीक केला आहे. लय काय दावत बसलो नाही. सकाळी काय खाल्लं होतं बरं, काहीतरी खाल्लं होतं. हां, डोका खाल्ला होता पण फोन चार्जिंगला लावला त्याच्यामुळं 70 रुपयाचं खाल्लं. पण मॅटर असं झालं आहे त्याच्यावर काहीच नाही, नुसतं पाणी पितोय. संध्याकाळी बोलू आपण. कसला काळा झालोय मित्रांनो बघा. असं केल्यावर कसं दिसतं. ही पिशवी पाण्याची गार व्हायला दमलो जरा. मॅटर काय झाला, पंपावनी पाणी चांगलं मिळतंय आणि एकच बिसलरी घ्यायचं म्हणजे सोपाच खेळ नाही, नको. त्याच्यामुळे म्हणलं एकदाची भरली ना 5 लिटरची की दिवसभर बिनकायची. तो आणलो हा काय करा. ती 150 रुपये म्हणताय 5 लिटरची. 3 लिटरची म्हणताय तिला 130 रुपये. 3 लिटरची घेतली तर पुढं उपयोगाला वाटते वागवायला बरं का. पण 5 लिटरची घेतली तर असं काय वाटतंय की त्या 2 लिटर बी पाणी बसू शकतं. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या? असं गणित आहे. त्याच्यामुळं मग घेतोय. ही घेतली. रोडच्या कडेला दिसलं. काय लिहिलंय ही? नट्टूलाल पायनी मशाल. काय लिहिलंय काय जण काय लिहिलं. पाणी गार झालं म्हणजे बस. हे क्या लिखा है भाई? नट्टूलाल. नट्टूलाल देखो भाई, नट्टूलाल. सही बात है. चला घेतली.
₹10 कम कर दो ना यार भाई, कर दो कुछ तो करो। कितना? 40, 140, ठीक है भैया। ये कौन सा गाव आहे? हाँ? जिल्हा अहमदाबाद। आता अहमदाबाद किती राहिले माहिती का? 70 किलोमीटर असेल फक्त। आता वाजलं त्याच्या 5:30, मस्त मध्ये बघूया आता। पेट्रोल बी टाकावं लागेल, टाकतो कुठतरी। सूर्य बघा दिसतंय का? मावळायला लागलाय ज्याला ते पिशवीवाल्याने गंडावलं का काय त्याची बी चुकी नाही, त्यांनी चेक केलेलं होतं का काय काय माहिती, पण पाणी असं टप्प गळायचं म्हणले अहो। आता 1 मिनिटातच एवढं गळलं या का नवीन असंच गळतं बरं मला सांगा, का गंडावलं काय माहित नाही। हो ते गंडावलेलं दिसतं 100% गंडावलं, पाणी गळतंय। आता 8:30 वाजून गेलेत, अशी जी भूक लागली सकाळच्या डोक्यावर होतो फक्त। या दाल तडका खायला मस्त मध्ये मित्रांनो। काय कोणचं गाव आहे? तारापूर। बडोदा कितना आहे असं? बडोदा ओके। मस्त मध्ये परोठा घेतलाय आणि खटाखट मध्ये चपाती घेतली आणि दाल तडका घेतलाय आणि म्हणलं जेवण करावं। आधी जेव तू, आता हे तुमच्यातर्फे, माझं नाही, हे तुमच्यातर्फे। लक्षात आलं का तुम्हाला? झालं जेवण बिवण मस्त झालं। 175 रुपये गेलं बाटली सहित। पहिल्यांदाच एवढे पैसे घालवलेत इकडे आल्यापासून जेवायला। असू द्या, आमच्या हॉटेलला राव एखादा आल्यावर 300 शिवाय उठत नव्हता, पण ठीक आहे आता बाहेर आले म्हणल्यावर थोडं खावा खर्च पाहिजेत। हॉटेल पाणीताई हा काय नाव काय इंग्लिश हॉटेल? पंती, हा पंती बरोबर। मस्त हॉटेल आहे। ह्या साईडला टारका फिरका थांबलं इथे। आता ही बडोदा रोड आहे। बडोदा का कुठला मॅपवर कुठं चाललोय काय मी लागा नाही, काय सांगायचं तुम्हाला। असू द्या, पण आईला रुमाल घ्यायचा होता, लय दिवस झाला हुडकत होतो। हाय बरं काही आपली महिना हे तर लावली। पाणी पिशवीतलं हो का सारं गळून व गेलं, गंडावलं हो का सगळं पाणी पिशवीतलं हो का गळतं या। ते म्हणले हेडिओ काढा, शेटने डिस्काउंट दिला ना आपल्याला ते गाडी ही बघून। हे रोड कोणसा आहे? रोड तारापूर वासद आहे। बर आला कधी तर मित्रांनो इकडे या, सांगा त्यांना AC आहे सगळ्या। राहून दे बघा कसं आहे हॉटेल। हा एकदम मस्त बनव, लॉजिंग पण आहे, लॉजिंग भी आहे। हाँ लॉजिंग भी है, ठीक है, ओके। डिस्काउंट दिला वर 40 रुपये कमी केलं, बरंच कमी केलेलं आहे। काय हॉटेलमध्ये गर्दी बघा की तुम्ही, हा का ह्या साईडला इकडे ही बी मिळत आहे। हॉटेलात गर्दी बघा, ही बिन पडेल बिन अजून वर बी आहे। म्हणजे एवढं असताना एवढं असा विषय। काय झालं, स्टिकच राहिली होती घरी विसरून। माझं इतकं सामान होतं मित्रांनो, घरी राहिली विसरून। खरं सांगतो, स्टिक बघावं म्हटलं 380 आणि हातात आहे ती बारकी या, ती मी दावून तुम्हाला। ती 150 रुपयाला बसते किंवा 180 म्हणते, 30 रुपये कमी करते। इसका सही लगा दो, ये था मेरे पास, मैंने 100 रुपये मिले। अरे दे यार, 150 रुपया दे दो। नहीं 100 लगा दो इसका। यार कितना और लेना है मुझे सामान, कुछ भी मैं कुछ भी खरीदता है। दे आता है रे, ठीक आहे घे तू, बघतो काय घ्यायचं। काय झालंय आज नुसती खरेदी आणि नुसता प्रवास आहे असं म्हणलं तरी काय अर्थ नाही। तरी सकाळी पोचल, बोलू थांबा। तिथनं हवेने सरळ आलो, जेवणं बिवणं केली। अजून 150 किलोमीटर राहिले, 11 वाजल्या। रनिंग काय खेळताना रात्रीचं बी असलं, पण तरी आज 350 किलोमीटर प्रवास केला उन्हामुळे। फक्त दुसरं काय नाही विषय, बोलायचं होतं बरंच काय विषय।
पण नाही बोलत. 2 दिवसांनी सांगतो काय गोष्टी गमती इथनं बाहेर गेल्यावर. गुजरातमधल्या काय गोष्टी आहेत त्या मी पाहिल्या, बघितल्या, निदर्शनात आल्या. नंतर सांगेन. व्हिडिओ लय मोठा होईल. असू दे, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त प्रवासच झाला मित्रांनो. एकंदरीत आता कुठे थांबलोय मुक्कामाला ते फक्त बघा, तुम्हाला आवडेल. तिथं गाड्या घेतलं 100 रुपयाला. 11 वाजून 7 मिनटं झाल्यात. बघा ही पेट्रोल पंप आहे एक भारतचा रोडच्याच कडेला. आणि तिथं काय झालं, पड्याला झोपलो होतो. ती म्हणली पड्याला नका झोपू, ही रूम खाली या, ह्या रूममध्ये झोपा. हे काही इथं गबा वगैरे टाकलं, लाईट बल्ब काढला इथला. ठीक आहे, त्यांचं ही सरजमीन. पण जाऊ दे, फॅन वगैरे आहे आणि झोपायला असं मस्त मध्ये कसं आहे. कसं आहे, तुहांड गोड असलं ना मित्रांनो, नाही काय टेन्शन येत. कुठं बी जागा माणूस कुठं हिंडू शकतो, फिरू शकतो. आता सध्याला तर अजून काय अडचण नाही झोपायची वगैरे काही. पण ठीक आहे, बघू काय अडचण आल्यावर मी तुम्हाला हक्काने सांगेन, इमानदारीने सांगेन. ओके, चला भेटूया. उद्याचा व्हिडिओ ऐका. उद्याचा व्हिडिओ असला जबरदस्त होणार आहे ना, का माहिती का, जगातला सगळ्यात उंच पुतळा आणि नर्मदा परिक्रमा तिथूनच स्टार्ट होती. नर्मदा तीच सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा जगातला सगळ्यात उंच पुतळा आहे. ती पुतळा पाहण्यासाठी मी जाणार आहे. आणि मग तिथून डायरेक्ट सनाट केदारनाथ का उज्जैन करतोय काय माहीत नाही, बघू. पण उद्याचा व्हिडिओ खास होणार आहे, आवर्जून बघायचा. आणि ह्या बी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि तुमच्या आशीर्वादाने आजचा व्हिडिओ मी पोटभर खाल्लं, मस्तपैकी सगळं झालं, तिथं झालं, बरं वाटलं, छान वाटलं. असं द्या, बोलू नंतर. ओके, बाय बाय.